ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी गुरूंचे असेच उपदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडेल तर नक्कीच तुमच्या मित्रालाही शेअर करा। याने आपली स्वामी भक्त फॅमिली वाढवण्यासाठी नक्कीच मदत होईल। स्वामी भक्तांनो, ज्याची तुम्ही आशा सोडली आहे तीच गोड बातमी आज तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि स्वामींचं नामस्मरण अगदी मनापासून करा। नक्कीच तुम्हाला लवकरच तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे। स्वामी भक्तांनो, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनात सार्थक झाले आणि कितीतरी चांगले सेवेकरी आपल्याला मिळाले। अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले आणि जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला। पुढे काय होईल याची चिंता उरली नाही आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले आणि अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले आणि या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात आपल्याला दिसू लागले। आता जीवनाचे एकच लक्ष फक्त स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींची सेवा करणे। आणि स्वामींची तुम्ही मनापासून सेवा करत असाल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। या जगात कुणालाही तुमचं दुःख ऐकायला वेळ नाहीये। आपण तुमच्या दुःखाचा तमाशा चार चौघात करायला मात्र लोकांना नक्कीच वेळ आहे आणि एवढं लक्षात ठेवा। आणि ते त्यांच्यासाठी लोकांकडे वेळ असतो आणि म्हणून लोकांवर तुम्ही कधी विश्वास ठेवू नये आणि कधी त्यांच्या विश्वासाच्या पात्र तुम्ही स्वतःला बनवलं नाही पाहिजे। एवढंच तुम्ही ध्येय आपल्या मनात साठवून ठेवा। बघा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या जातील आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या लक्षातही येतील। भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येत असते। जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते भविष्यात आणि आयुष्यात काही करू शकत नाही। वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं, म्हणून वेळ कधी वाया घालवू नका। चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते। आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका। विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि शेवटपर्यंत सत्य आपल्या सोबत असतं। एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होत असते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळत असते। म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा हा लवकर मिळवता येत असतो। म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल हे आपल्याला कळलं पाहिजे। आणि ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो। प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे आणि सर्वांचे शांत राहून उत्तर देणे आहे। कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर उत्तर दाखवत असते। म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात। म्हणून अहंकार कधी आपल्या जवळ बाळगू नका। वय आणि पैसा यावर कधीच गर्व आपण करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्कीच शेवटी संपत असतात। म्हणून ज्या गोष्टी संपत असतात त्यांच्यावर कधी तुम्ही गर्व करू नये। खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोकही तेवढेच महत्त्वाचे आपल्या जीवनात असतात। म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात। म्हणून बोलत चला आणि चांगल्या गोष्टी करत चला। स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होऊन जातील आणि जबाबदारीचं ओझं तुम्हाला वाटायला लागेल। स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही। म्हणून शोक तुम्हाला स्वतःला पूर्ण करायला लागतील आणि कुठल्याच गोष्टीचा गर्व तुम्ही नाही केला पाहिजे। तुमच्याजवळ जे आहे ते उद्या ते नसूही शकतं हेही लक्षात घेतलं पाहिजे। कुणालाच कमी समजू नका। ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा सुद्धा बनू शकतो। जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहायला शिका, कारण अशी लोक तुमच्या भविष्यासाठी खूप घातक असतात आणि ती लोक तुम्हाला भरपूर काही डावपेच करणारे असतात। आणि लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं, तुम्ही यशस्वी झालात
आणि तुम्ही आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळवायच्या असतील. मित्रांनो, नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल, नाहीतर नातं तोडून काही फायदा नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधलं पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणी गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा कधीच तुम्ही आयुष्यात होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी लागते. म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात, एवढे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. कडू असणं आणि ही कडुलिंबाची चूक नाही, तर चूक तर आपल्या जीवीची आहे, जिला फक्त गोडच आवडते. आणि मग स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावंच लागेल. आणि संकटांना जर हरवलं तर आपल्याला भरपूर काही गोष्टी अशा मिळतील ज्या आपण भरपूर काही आयुष्यात मिळू शकलो नव्हतो आणि त्या आपल्याला आता मिळावे लागतील. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावंच लागतं आणि हे दिवस सगळ्यांना बघावेच लागतात. अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जात असते. म्हणून यश तुम्हाला एक दिवशी मिळणारच आहेत. त्यासाठी तुम्ही फक्त संयम सोडू नका आणि प्रयत्न करणं सोडू नका, ते चालूच ठेवा. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. म्हणून मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. आणि त्याच गोष्टी जे समजून घेतात तेच खूप पुढे जात असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. आणि जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात आणि तेही ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतात. म्हणून जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं आणि कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. म्हणून माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होत असते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, तर कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. म्हणून जास्त विचार करत बसल तर मग कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. म्हणून पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर आपल्याला समजत असतात. म्हणून जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोबती कमी होत जातील. म्हणून लहान तळ्यासारखे गोड राहा आणि जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात, तसेच तुम्ही आयुष्यात गोड राहायला शिका. निंदा आणि टीका वाटायला यावी आणि ती हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत असतात. म्हणून निंदा आणि टीका यायलाच हवी. जीवनात प्रत्येक गोष्ट आणि व्यक्तीही महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देत असतात. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात आणि गैरसमज आपण कोणत्या गोष्टीचा करू नये, कारण त्या व्यक्तीला आपण समोर ठेवावी आणि त्या व्यक्तीसोबत आपण बोलून घ्यावे, पण कोणत्या गोष्टीचा कधी गैरसमज करू नये. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच लोक आपल्या सोबत आपोआप येत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधत असतात. आणि तो आनंद शोधत असताना भरपूर काही गोष्टी त्यांना समजाव्या लागतात आणि समजून घ्याव्या लागतात. म्हणून अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधी हार मानू नका आणि शेवटपर्यंत लढत राहा. बघा, तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच मिळणार आहे आणि देव तुम्हाला यश देणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून यशामागे धावत राहण्यापेक्षा तुम्ही नक्कीच आपल्या मनावर विश्वास ठेवा आणि विश्वास हा मनात दौडू द्या. नक्कीच बघा, तुम्हाला यश एक ना एक दिवस नक्कीच मिळेल आणि भरपूर काही तुम्हाला साध्य होईल. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही ना, तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही ना, हे लक्षात येतं. आणि मित्रांनो, जीवनात तुम्ही भरपूर काही मिळवाल आणि भरपूर काही गोष्टी कराल, फक्त तुमची सोबत चांगल्या माणसांसोबत ठेवा, कारण त्यामुळे माणूस खरंच हरत असतो आणि मागे पडत असतो. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर घ्या आणि मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही परत मागे राहू शकता. कुठलीही अशक्य गोष्ट ते मिळेपर्यंत कठीणच असते, म्हणून ती शक्य करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्नही केले पाहिजे. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीच गोष्ट कायमची राहत नाही.
दुःखही हळूहळू कमी होत जाते. आणि तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही. म्हणून आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच तुमचं लक्ष केंद्रित असू द्या. जर पळून पळून थकला असेल तर मग चालत राहा, पण थांबा. जेव्हा तुमचे लक्ष तुम्ही गाठाल, आणि तेव्हापर्यंत तुम्ही अजिबात थांबू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल याच्यावर तुमचा विश्वास असायला हवा. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो. म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो आणि ते मिळूनच राहणार आहे. म्हणून भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो. फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा, आणि तो विश्वास कायम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला भक्तीत आणि नामस्मरणात राहावं लागेल. आणि स्वामींच्या भक्तीत तुम्हाला असावं लागेल. तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला भरपूर चांगले अनुभव येतील, आणि स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीमागे उभे राहतील. फक्त एकदा तुम्ही स्वामींचा अनुभव घेऊन बघा. भरपूर काही मोठा अनुभव मलाही आला आहे, आणि तुम्हालाही स्वामींचा अनुभव येईल, आणि तुमच्या मनासारखं सगळं होईल. मित्रांनो, संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. म्हणून जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे आहे, जे तुम्ही मिळवू शकत नाही असं लोक म्हणतात. आणि लोकांच्या नक्कीच तुम्ही विश्वासावर राहू नका आणि त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्ही आपल्या मनावर फक्त विश्वास ठेवा. नक्की सर्व काही तुम्हाला साध्य होईल. स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ काय नाही आहे, तर हा विचारांनी माझ्याजवळ काय आहे हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. जग तेच लोक बदलतात ते जे तसा विचार करतात आणि त्यावर कृतीसुद्धा करतात. म्हणून मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालपेक्षा आज थोडा ध्येयाच्या जवळ नक्कीच गेलो आहे असं आपण स्वतःला सांगायचं आहे. कारण एका दिवसात आपण ध्येय गाठू शकत नाही, कारण थोड्या दिवसात आपण ते ध्येय गाठणार आहेत, एवढंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, जीवनात सोपं असतं परिस्थिती हाताळणं, पण अवघड असतं ते मनस्थिती सांभाळणं. पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमतं त्याचं मन कुठल्याही परिस्थितीत रमून जातं, हेही खरं आहे. मग खरंच देवाचा खेळ कोणालाच कळू शकत नाही. म्हणून नेहमी कर्म चांगली करत राहायचं आणि शेवटी त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे, यातच आपण रमत जायचं आणि आपण प्रयत्न करत राहायचे आहे. मित्रांनो, वेदनाच्या ओझासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार या जगात दुसरा कोणीच नसतो. म्हणून आपण हसायला शिकलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. ज्यांना मनात हृदयात जागा देतो तीच लोक पद्धतशीर आपला विश्वासघात करतात आणि निघून जात असतात. म्हणून तुम्ही कधी कोणावर विश्वास करण्या अगोदर पहिले त्याची परीक्षा घ्यायला हवी. एका वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा ती नसल्यासारखी वागत असेल तर मनाला खूप त्रास होत असतो आणि मग आपण कुठेतरी आपण चुकतोय असं आपल्याला वाटत असतं. म्हणून त्या गोष्टीमध्ये जास्त रमण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. माणसाने मोठे मोठे शोध लावले, मात्र नेमकं दुःख नेहमी चांगल्याच माणसांच्या वाट्याला काय येतं याचा शोध अजून पण लागलेला नाही, आणि तो लागायला नक्कीच असायला हवा. आणि तो लागला की मग कळेल माणसानं दुःख कुठून होतं. मित्रांनो, संसाराची झोळी किती जरी फाटली असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व साबूत असते. म्हणून तुम्हाला तुमच्या साथीदाराची पूर्णपणे गरज याच्यात लागणार आहे, आणि ती पूर्णपणे गरज तिने निभावली पाहिजे आणि साथीदार तुमचा भक्कम पाहिजे. त्यासाठी त्याला विचार करून तुम्ही निवडायला हवं आणि मग तुम्ही पुढे जायला हवं. कोणाचं काहीच अडत नाही. कोणा विचारून आपण मात्र उगाच विचार करत बसतो त्याचं कसं होईल आणि आपल्या वाचून. म्हणून वेळ बदलते, नाती बदलतात, माणसं बदलतात, आयुष्यसुद्धा बदलतं, पण आठवण अशी एक गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही आणि जी कधीच जाणारही नाही. म्हणून आलेल्या परिस्थिती पुढं झुकत नाही तरच चांगले दिवस येतात. कारण आपल्यावर आलेली संकटही नेहमी आपल्याला असलेली जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून ती जिद्द आपण पूर्ण ठेवायची आहे आणि ते कधीच हार मानायची सुद्धा नाहीये. तुम्हाला चुकीचं ठरवायला सगळेच पुढे येतील, पण तुम्हाला साथ द्यायला कधीच कोणी पुढे येणार नाही. हेच आजकालच्या युगातील सगळ्यात मोठं कटू सत्य आहे आणि तेच लोक करत आहेत. म्हणून तुम्हाला जो साथ देईल तोच खरा तुमचा मित्र आणि तोच खरा तुमचा माणूस असं समजायला तुम्ही हरकत नसते. कोणासाठी कितीही करा, शेवटी समोरून एकच वाक्य येते, उपकार नाही केलेत हे करून. म्हणून कुणासाठी करण्या अगोदर तुम्ही विचार करून नक्कीच करायला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे.
दुसऱ्याला चुकीचं ठरवण्यासाठी आणि नाव ठेवण्यासाठी लोक जीवाचा खूप आटापिटा करतात आणि मग त्या व्यक्तीचं चुकीचं होत असताना ते खूप मजा लुटत असतात. पण लक्षात ठेवा, कर्माचा फेरा आहे आणि हा तुमच्यावरही फिरणारच आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. मित्रांनो, आपली सुंदरता आरशात नाही तर लोकांच्या हृदयात बघा. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते आणि तुम्हीही कुठल्या धुतलेल्या दुधाचे नसतात. कारण तेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपली चुकी कुठेतरी असतेच. म्हणून सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागतील. आणखीन जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे हे जावेच लागते आणि ते जावेच लागणार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. काही जणांना सवयच असते हातातला हिरा सोडून कोळशा मागे धावायची. मग ते लोक पुढे जाऊन फसत असतात आणि त्यांना भरपूर काही मोठा पस्तावा येत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि लढाईत हारायचं नाहीये आणि पुढं चालत राहायचंय. सोडून जाणारी प्रत्येक वेळ बापाची आठवण करून देत असते आणि आपण ते सगळं काही आपल्याला जे आपल्यावर ओझं येत असतं त्यावर त्यांची आठवण आपल्याला होत असते. म्हणून वेळेनुसार आपण नक्कीच बदललं पाहिजे आणि आपण सर्व कामगिरी हातात घेतली पाहिजे. माणसातील नाती पूर्णतः निस्वार्थ कधीच नसतात. हे आपण लक्षात ठेवलं की अपेक्षा भंगांचे दुःख वाट्यालाच आपल्या येत नाही. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. म्हणून आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात. पण आपण चांगले वागूनही काही जण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार नक्कीच असतात. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि मजाही दाखवायचा नसतो. म्हणून जेवढा जास्त आपण मजा करू आणि माज दाखवू, कारण शांतता दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चाटू शकतो बरं का. एवढं तुम्ही निश्चितच लक्षात ठेवलं पाहिजे. घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस आणि महिने वर्ष लागतात. कधी कधी तर तो आवरतही येत नाही. मग ती फक्त घालमेल असते. मित्रांनो, चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. म्हणून कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा. कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. म्हणून शत्रूपेक्षा अधिक घातक असतं ते म्हणजे चुकीच्या दिशेनं भरकटणारं मन. आणि लाख चुका करून पण मला समजून घेतलाय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ. आणि ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला समजून घेतात आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर आणि पुढे जात राहा. म्हणून आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. तो विसर कधी पडू देऊ नये आणि त्या लोकांची साथही आपल्याला द्यायची असते. प्रत्येकजण कोणाच्या तरी गोष्टीत नक्कीच चुकीत असतो आणि तो चुकला की मग त्याला ती गोष्ट कळत असते. मग तो चूक मान्य करण्यावर त्याची वेळ असते आणि त्याने जर मान्य केली तर त्याला देव सर्व काही देतो. पण मान्यच करायला तयार नसेल तर त्याचा तो गर्व होऊन जातो आणि त्याच्या गर्वानिशी तो खाली पडत असतो. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती आपल्या जवळ पाहिजे आणि ती असली की मग सर्व काही आपल्याला मिळू शकते. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका, कारण तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही आपोआप सिद्ध होऊन जाल. मित्रांनो, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते आणि ती जाणीव करूनही काही फायदा नसतो. मीठ भाकर खाऊन झोपावं, पण कधीच कुणापुढे हात पसरू नये. कारण लोक जेवढं देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ते ऐकवत असतात. तू जे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्कीच येणार आहेस आणि तथास्तु असा आशीर्वाद स्वामींनी आपल्याला दिला आहे आणि असा आशीर्वाद स्वामींचा आपल्या पाठीमागे आहे. मग आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. म्हणून हा जो आशीर्वाद तुम्ही आठवा आणि पुढे जात राहा. कधीच तुम्ही असं आत्मविश्वास गमावू नका आणि मागे हटू नका. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरत असतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा संयम सोडू नका. वेळ तुमची आहे
हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा, हे तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नसतात आणि हार मानत नसतात. एकतर जिंकतात किंवा मग शिकतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. म्हणून परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन तुमचं आपोआप कमी व्हायला सुरू होतं. आणि ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्याची पावलं सदैव अपयशाच्या 3 पावलं पुढेच असतात, आणि तो पुढे चालत असतो आणि यशाच्या मागे तो धावत असतो. एकटेपणा हाच आपल्या ध्येयाकडे खेचत असतो, आणि मग हा एकटेपणाच आपण बरोबर काही मिळवू शकतो. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्हाला जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका, आणि चांगल्या दिवसांना तुम्ही नक्कीच जिंकवा. सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. म्हणून अडचणीत माघार घेऊ नका आणि स्वतःला भक्कम बनवा आणि पुढे चालत राहा. तुम्ही किती हुशार असाल, पण तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर तुम्हाला हुशारीचा तो काहीच फायदा नसतो. खिशात पैसा नसल्यावर काळं कुत्रंसुद्धा आपल्याला विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे माणसाचं. मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणी आपल्याविषयी रडत नसतो. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे कधीच तुम्ही मदत मागू नका आणि मदतीला जाऊ नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही, आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय ते राहणार अजिबात नाही. म्हणून विजय शांततेत मिळवायचा, आणि लोकांना कायम वाटतं राहिलं पाहिजे आपण हरतोय असं, पण तो विजय हा नेहमी आपलाच असतो आणि तो मिळवत आपल्याला राहायचा असतो. म्हणून सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष आपल्यालाच करावा लागतो, आणि तो करायला आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे. वेळेनुसार मार्ग आणि मार्गानुसार रूळ बदलावे लागतात, आणि ते नाही बदलले तर आपण चुकीच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल तेव्हा तुमची यशस्वी होऊ शकता, आणि ते तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला बनवू शकता. आयुष्यात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर रिस्क घ्या. दृढ व्हायचंय तर संकटांना सामोरे जा. विश्वास जिंकायचा आहे तर आधी विश्वास ठेवायला शिका. ज्ञान हवंय तर पुस्तके वाचा. शांतता हवी आहे तर नक्कीच ध्यानधारणा करा. पुढे जायचंय तर नक्कीच कृती करा. आणि टॅलेंटेड व्हायचंय तर नक्कीच स्मार्टवर्क करा. आणि काहीतरी हवंय त्यासाठी किंमत तरी मोजावीच तुम्हाला लागणार आहे, आणि ती तुम्ही मोजा आणि भरपूर काही शिका. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण तर तुम्हाला यशाकडे पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत घेऊन चला, आणि भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. पहिले ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर असतील, मग तुमच्याशी वाद घालतील, आणि मग तुम्ही जिंकाल तर ते तुमच्या सोबत येतील. उठा, जागे व्हा, आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका, आणि कुठेही तुम्ही अडथळू नका. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज आपल्याला आहे, आणि ती गरज आपल्याला लागणार आहे. म्हणून यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही आणि कुठे मिळणारही नाही. स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आणि दुसऱ्यावर जर अवलंबून राहिले तर तो पडला तर तुम्ही नक्कीच पडणार आहात. कोणी कितीही चढवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे, आणि ते संयम आपण नक्कीच राखला पाहिजे. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल, आणि अजिबात कोणाच्या भरोशावर तुम्ही बसणार नाही. स्वतःची धाड स्वतःच तयार करा आणि व्हा, आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व तुम्ही उभं करा. सुरुवात छोटी करा, पण ध्येय मोठे ठेवा. सगळ्यात आधी महत्त्वाची कामे तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कोणतेही काम करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, आणि अक्षरशः झपाटून जा, आणि यश तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. या दिशेने चालत राहा. काही संकटेही बाजूने जाणारी असतात, उगाच ते स्वतः ओढून घ्यायची नसतात. म्हणून लक्षात घ्या, काही संकटे तुम्हाला काहीच करणार नाही, पण तुम्ही त्यांना फक्त घाबरत असता. म्हणून तुम्हाला फक्त शांतता आणि संयम ठेवायचा आहे. मग त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार आहे, आणि व्हायलाच लागतो. एकटं राहायला शिका. ना कुणाला गमवायची भीती असते, ना कुणाला मिळवण्याची तडफड असते. कुणावर अवलंबून आपलं आयुष्य नसतं, आणि स्वतःच आपलं आयुष्य एक वेगळं विश्व असतं. खूप अवघड असतं, पण स्वतःला मनाला
इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहण्याची सवय नाही लागली पाहिजे. आणि स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुणाच्या असण्याने आणि नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते ना, तेव्हा तो माणूस आपल्या हातावरील रेषांमध्ये आपले भविष्य बघत असतो. म्हणून तुम्ही कधीही हातांच्या रेषांमध्ये भविष्य बघितलं नाही पाहिजे आणि स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जे होणार आहे ते होईलच, पण तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. म्हणून त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम तुम्ही लक्ष दिले पाहिजे. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान नक्कीच गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल ना, तेव्हा हीच अपमान करणारी माणसं जी असतील ना आणि लोक जी असतील ना, स्वतःचा मान वाढवल्या तुमची ओळख सांगतील आणि तुमचं नाव सांगतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त धावाल की दम लागतो, आणि मग क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. म्हणून तो दम तुमच्याजवळ असलाच पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका आणि मनसोक्त हसा आणि समाधानी राहा. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणंही टाळा, आणि त्यामुळे जीवन अधिक सुखकर होऊन जाईल आणि अगदी मनमोहक तुमचं जीवन होऊन जाईल. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली नक्कीच पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होऊन जाते आणि सर्व काही आपल्याला मिळत असते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे आपल्याला सांगताही येत नाही. जीवनात सगळं काही मिळवा, परंतु अहंकार मिळवू नका, कारण त्याचा शेवटी नाशच होणार आहे हे निश्चित आहे. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून त्यांना फक्त तुम्ही त्याचा रिझल्ट दाखवा, आणि ते प्रयत्न तुम्ही जे करताय ते कधीच दाखवू नका आणि प्रयत्न करत राहा. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी ते सगळं काही मिटवून टाकतात. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नसतं, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात. म्हणून अहंकार कधी बाळगू नका. जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. आणि हेही तुम्ही शिकायला पाहिजे. मित्रांनो, ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो ना, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो आणि कुठल्याही थरावर जाऊ शकतो. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे आणि ते कर्म आपल्याला नक्कीच आता करायचे आहेत. मित्रांनो, जीवनातील 6 कठोर सत्य आहेत, ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. धीर धरा आणि काळजी करू नका, कारण कोणती गोष्ट कायमची राहत नाही. आपल्यातील घमंड मिटवून टाका, कारण याने तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. आपले दुःख लपवा, कारण त्याची कोणीही पर्वा करत नाही. एकटे राहायला सुद्धा शिका, कारण प्रत्येकजण तुमच्या सोबत कायमचा राहणार नाहीये. आणि प्रायव्हेट राहा, कारण प्रत्येकाला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. आपल्या वेळेची कदर करा, कारण ती वेळ परत कधी येणार नाही हेही तितकंच खरं आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असतं. म्हणून संयम राहायला शिका, आणि संयमी राहिलात तर भरपूर काही मिळवाल. तुमच्या स्वप्नावर मेहनत घ्या, मग आयुष्य बदलायला वेळ कधीच लागत नसतो. जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा आपला सोडू नये, कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांडं काळं करू शकतो, पण आकाशातलं काळे करण्याचं सामर्थ्य त्या धुरात नसतं. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील, तरी तुम्ही पुन्हा सुरुवात नक्कीच करू शकता. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर आपल्याला उचलावा लागत असतो, आणि तो डोंगर उचलून आपण सर्व काही साध्य करू शकतो. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या आणि नसलेल्या सर्व गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळवता आल्या पाहिजे. आणि पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते, आणि त्याच गोष्टीत जिंकल्याने खूप मजा येत असते. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलेच होणार, आणि जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावू घेऊ शकणार नाही.
कारण तुम्ही स्वतः जिंकलेले असाल. 3 गोष्टी कधी लपवता येत नाही. एक म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून सत्य कधी झुकत नाही आणि ते कधी हारतही नाही. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात ना तर तो तुमचाच दोष आहे. पण तुम्ही समाधानी होऊन सुद्धा नक्कीच जीवन जगलं पाहिजे. समाधानी होण्यातच पण एक वेगळं सुख आहे. आणि पैसा हा तुम्ही फक्त गरजेपुरता कमवला पाहिजे. मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा असतो आपला आत्मविश्वास. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटा चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल ना तर सर्वांसोबत घेऊन चला आणि सर्वांना पुढे न्या. नेहमी तयारीत राहा. नक्कीच हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नसतं. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नसतात आणि कधीही ती थांबत नसतात. या 6 सवयी तुमच्यातील ऊर्जा भरपूर काही संपवत असतात. त्या आजच काढून टाका. ते म्हणजे अतिविचार करणे, झोपेच्या अनियमित वेळा, निगेटिव्ह लोकांसोबत राहणे, व्यायाम न करणे, आळशी जीवनशैली, रागावर नियंत्रण नसणे आणि योग्य आहार न घेणे आणि पुरेसं पाणी न पिणे. या 6 गोष्टी टाळा. तुम्हाला भरपूर काही गोष्टी तुमच्याकडे मिळवाव्या लागतील आणि त्या मिळून राहतीलच. फक्त तुम्ही या गोष्टी सोडल्या पाहिजेत. फक्त स्वामींवरचा विश्वास तुम्ही सोडू नका. तो तसाच तुम्ही कायम ठेवा. तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात जगत असताना इतरांप्रमाणे विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि इतरांप्रमाणे विचार करण्याचं तत्व उपयोगात तुम्ही आणलं पाहिजे. आता या कामाच्या दृष्टीनं नवख्या माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी माझ्या सूचना स्पष्ट शब्दात आणि त्याला समजतील अशा पद्धतीनं सांगतोय का असं तुम्ही नक्कीच निरखून पाहिलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीची परिस्थिती जाणून घ्या. स्वतःला त्याच्या जागी बसवा आणि त्याची आवड निवड, त्याचं उत्पन्न आणि त्याची बुद्धिमत्ता आणि त्याची एकंदर पार्श्वभूमी तुमच्यापेक्षा खूपच वेगळी असू शकते. हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि आता स्वतःचा विचार करा. मी जर त्याच्या जागी असतो तर माझी प्रतिक्रिया काय झाली असती. आणि इथे तुम्हाला त्यानं जे करावं असतं वाटतंय त्या संबंधी त्याची प्रतिक्रिया असा अर्थ अभिप्रेत आहे. मग आता तुम्ही त्या व्यक्तीच्या जागी असतात तर तुमच्या त्या कृतीमुळे तुम्ही काम करायला प्रवृत्त झाला असतात. ती कृती करा. मग एखादी परिस्थिती हाताळण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे याबद्दल नक्कीच तुम्ही विचार करायला हवा. नेतृत्व करण्याची वेळ आली की विविध लोक विविध पद्धती अवलंबत असतात आणि एक पद्धत असे हुकुमशाही. आणि हुकुमशहा हा इतर लोकांशी विचार विनिमय करण्याच्या फंदात न पडता सगळे निर्णय स्वतःच घेत असतो आणि एखाद्या प्रश्नाबद्दल आपल्या हाताखालच्या लोकांची काय बाजू आहे हे तो ऐकून सुद्धा घेत नाही. कारण कदाचित खोलवर कुठेतरी आपण चूक आणि बरोबर हे आहे असं तो मान्य करत असतो आणि असण्याची शक्यता आहे आणि हे त्याला ठाऊकी असतं आणि त्या परिस्थितीत त्याच्या दृष्टीनं तो कमीपणा ठरेल असं त्याला वाटतं. हुकुमशहा जास्त काळ टिकत नसतात. अशा व्यक्तींच्या हाताखालचे लोक काही काळ खोटी निष्ठा दाखवतात, पण लवकरच असंतोष वाढवायला सुरुवात होतो आणि लोक चांगली नोकरी सोडून जातात. आणि जे मागं राहतात ते एकत्र येऊन या दडपशाहीच्या विरोधात कारस्थान करण्यात गुंततात आणि याचा परिणाम म्हणजे कंपनीचा कारभार सुरळीत चालला नाही आणि यामुळे हा हुकुमशहाच्या त्याच्या वरिष्ठांच्या नजरेत उतरतो. आणि नेतृत्व करण्याचं दुसरं तंत्र म्हणजे थंड, यांत्रिक आणि नियम म्हणजे नियम प्रकारची वर्तणूक. हा मार्ग स्वीकारणारी व्यक्ती सगळं काही अगदी नियमानुसार करत असते. नियम, धोरण आणि योजना या गोष्टी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मार्गदर्शक म्हणून वापरण्यासाठी असतात आणि हे या प्रकारे वागणाऱ्याला व्यक्तीला कळतच नाही. आणि हा नेता माणसांना यंत्रासारखं समजतो आणि वागवत असतो. माणसाला सर्वात जास्त कुठल्या गोष्टीचा राग येत असेल तर त्याला यंत्रासारखं वागवलं जाण्याचा. आणि कोरडी आणि 100% वस्तुनिष्ठ व्यक्ती नकोशी असते. आणि अशा व्यक्तींच्या हाताखाली काम करणाऱ्या मानवी यंत्रांची थोडीच ऊर्जा बाहेर पडते. नेतृत्व करण्यात जे लोक साधारण उंची गाठतात ते आपण ज्याला मानवतावादी होणं असं म्हणतो ती पद्धत अवलंबन असतात. आणि काही वर्षापूर्वी एका मोठ्या अल्युमिनियम निर्मिती कारखान्यांच्या यांत्रिकी विकास विभागातल्या एका उच्च अधिकाऱ्यांबरोबर मी काम करत होतो आणि त्या अधिकाऱ्यांना मानवतावादी बना या परिस्थितीवर आणि पद्धतीवर चांगलंच प्रभुत्व मिळवलं होतं आणि त्याला त्याचं फळही मिळत होतं. आणि तूही एक माणूसच आहेस आणि मला तुझ्याबद्दल आदर आहे आणि शक्य त्या प्रकारे तुला मदत करण्यासाठीच मी इथे बसलो आहे. आणि असंच जणू
त्याच्या लहान सहान कृतीतून अनेक प्रकारे व्यक्त होत असे. आता परगावाहून आलेला एक माणूस त्याच्या खात्यात काम करायला आल्यावर वैयक्तिक त्रासाची पर्वा न करता धडपड करून त्यानं त्याला राहण्यासाठी योग्य जागा बघून दिली आणि आपली सेक्रेटरी आणि इतर 2 महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्यानं ऑफिसमधल्या प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सुरू केली. आणि या छोट्याशा समारंभासाठी खर्च होणारा जेमतेम अर्धा तास ही खर्चाची बाब नव्हती. उलट कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि कार्यक्षमता मिळवण्यासाठी केलेली ती एक गुंतवणूक होती. आणि त्याच्या कर्मचारी वर्गापैकी एक जण धार्मिक अल्पसंख्याक गटातला असल्याचं त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्यानं त्याला बोलवून घेतलं आणि त्याच्या धर्माप्रमाणे ज्या सुट्ट्या असतील त्या घेण्याची विशेष परवानगी त्याला दिली. असं करण्याचं कारण म्हणजे त्या सुट्ट्या इतर बहुसंख्याकांच्या धार्मिक सार्वजनिक सुट्ट्यांपेक्षा वेगळ्या होत्या. आणि एकदा हा कर्मचारी स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणी आजारी असेल तर त्याकडे लक्ष असायचं. आणि कामाव्यतिरिक्त इतर कुठल्या क्षेत्रात कर्मचाऱ्यांपैकी कुणी काही साध्य केलं की हा अधिकारी त्यांचं वैयक्तिक कौतुक करायचा. पण त्यांच्या मानवतावादीपणा तंत्रज्ञानाचा एक मोठा पुरावा जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची वेळ त्याच्यावर आली तेव्हा समोर आला. आणि त्याच्या आधी त्या खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यानं एका कर्मचाऱ्याला कामावर घेतलं होतं आणि त्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामात ना काही रस होता ना काही गती होती. आणि अशा बाबतीतील नेहमीच पद्धत म्हणजे या कर्मचाऱ्याला बोलवायचं आणि त्याला ती वाईट बातमी सांगायची आणि मग काम सोडून जाण्यासाठी त्याला 15 ते 30 दिवसांची मुदत द्यायची. पण या अधिकाऱ्यानं ही समस्या अगदी छान हाताळली. नेहमीच्या पद्धतीनं अवलंबण्याऐवजी त्यानं 2 वेगळ्याच गोष्टी केल्या. पहिलं म्हणजे त्या माणसाची आवड आणि क्षमता यांना साजेशी दुसरी नोकरी शोधणं त्याच्या दृष्टीनं कसं योग्य ठरेल हे त्याला समजावून सांगितलं. आणि त्या कर्मचाऱ्याला एका चांगल्या व्यवसाय मार्गदर्शन सल्लागाराची गाठ त्यानं स्वतः घालून दिली. आणि हे सर्व करून झाल्यावर त्यानं त्याच्या कर्तव्याच्या पलीकडची आणखी एक गोष्ट केली. त्या कर्मचाऱ्याचं कौशल्य ज्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये उपयुक्त ठरेल अशा काही कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या मुलाखतींची व्यवस्था केली आणि त्याला दुसरी नोकरी मिळवण्यात मदत केली. कामावरून काढून टाकण्यासंबंधीच्या त्या भेटीनंतर फक्त 18 दिवसात तो कर्मचारी दुसऱ्या चांगल्या ठिकाणी कामाला जायला लागला. आता बडतर्फीची ही पद्धत पाहून माझं कुतूहल जागृत झालं. मग त्यामागचं त्यांचं तत्वज्ञान त्या अधिकाऱ्याला विचारलं. तो म्हणाला, एखाद्या माणसाचा अधिकार ज्या कुणावर चालत असेल त्या प्रत्येकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखील त्याच माणसावर असते. असं एक जुनं वचन आहे आणि मी ते माझ्या मनात बसवलं आहे. आणि हा माणूस या कामाच्या दृष्टीने योग्य नाही आणि त्यामुळे आमच्या कंपनीनं त्याला मुळात कामावर घ्यायलाच नको होतं. पण घेतलं म्हटल्यावर निदान त्याला दुसरी योग्य नोकरी शोधण्यात मदत करणं एवढं तरी मला करायला हवं होतं आणि तेच मी केलं आहे. एखाद्याला नोकरीवरून घेणं सोपं असतं पण त्याला नोकरीवरून काढण्यामध्येच नेतृत्व गुणांची खरी कसोटी लागत असते. आणि त्या कर्मचाऱ्याला इथून सुटण्यापूर्वी दुसरी नोकरी मिळण्यात मदत केल्यामुळे माझ्या खात्यातल्या इतर लोकांना आपली नोकरी सुरक्षित असल्याची भावना आपोआपच मिळाली. आणि मी जोवर इथे आहे तोपर्यंत कुणालाही एकदम उचलून रस्त्यावर फेकलं जाणार नाही आणि मी हे त्यांना सुधारण दाखवून दिलेलं आहे. त्या अधिकाऱ्याला या मानवतावादीपणा प्रकाराच्या नेतृत्व शैलीची फळं निश्चित मिळाली आणि त्यांच्याबद्दल त्याला माघारी कुणीही काही वाईट बोलत नसते आणि त्याला सर्वांचा निर्विवाद पाठिंबा आणि निष्ठा मिळाली. त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची सुरक्षितता दिल्यामुळे त्याची स्वतःची नोकरी अत्यंत सुरक्षित होतीच. मग अशाच आणखी एका माणसाशी सुमारे 15 वर्ष माझा अगदी जवळून संबंध आला होता असे लेखक म्हणतात. आता 50 ओलांडून तो 60कडे झुकलेला आहे आणि जीवनात वर येण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले होते. जमेल तसं शिक्षण आणि पैशांची वाणवा अशा परिस्थितीत त्याची नोकरी गेली. मग तो नेहमीच धडपड्या होता आणि कधीही स्वस्त न बसण्याचा स्वभाव असल्यामुळे त्याच्या गरजेनं आणि त्यानं गाद्या अशा आणि इतर अशा वस्तूंचा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्या अफाट कष्टामुळे त्याचा व्यवसाय चांगला चालला आणि आज त्याचा अत्याधुनिक फर्निचर बनवण्याचा कारखाना आहे आणि त्यात 300 कर्मचारी काम करतात. नक्कीच तो आता मोठा झालेला आहे आणि मग त्याला सर्व काही मिळालेलं आहे आणि तो सर्व काही साध्य करून दाखवत आहे. फक्त ते कशामुळे? कारण तो व्यक्ती हा मोठा विचाराचा होता आणि तो मोठा बनलेला आहे. याच्यामुळेच तो सर्व काही मिळवू शकला आणि सर्व काही साध्य करू शकला. म्हणून आपण कधीच आपले जुने दिवस विचारायचे नाही आणि कधीच आपल्याला स्वतःला कमजोर समजायचे नाही. बस तुम्ही एवढंच करायचं आहे. मित्रांनो, आज माझा तो मित्र करोडपती आहे. पैसा आणि चैनीच्या वस्तूंची किंमत त्याच्या दृष्टीनं कधीच संपलेली आहे, पण तो इतर प्रकारेही श्रीमंत आहे. मित्र जीवनातला समाधान आणि आनंद या बाबतीतही तो कोट्याधीशच आहे आणि त्याच्या अनेक सद्गुणांपैकी इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा हा गुण चटकन नजरेत भरतो आणि तो मानवतावादी आहे आणि इतर लोकांना माणसासारखी वागणूक देण्यात
तो वाकबदार आहे. लोकांवर टीका करण्याच्या विषयावर एकदा आम्ही दोघं बोलत होतो. या बाबतीतील त्याची मानवतावादी पद्धत म्हणजे एक उत्कृष्ट सूत्रच आहे. आणि हे सूत्र त्यांच्या शब्दात सांगायचं तर माझ्या मते मी मऊ आणि कमकुवत माणूस आहे असं म्हणणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही. मी एक व्यवसाय करतो. एखादी समस्या उद्भवली तर ती मी सोडवतो, पण ती समस्या कशा प्रकारे सोडवतो ते महत्त्वाचं आहे. आणि माझे कर्मचारी चुकत असतील तर त्यांच्या भावना न दुखवता, त्यांना कमीपणा न लागता, लाज न आणता त्यांच्या ते लक्षात आणून देण्याची काळजी मी घेत असतो. आणि त्यासाठी मी 4 साध्या गोष्टी करतो. प्रथम मी त्यांच्याशी खाजगीत बोलत असतो. आणि दुसरं म्हणजे जी गोष्ट ते चांगली करतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. तिसरं म्हणजे या क्षणी जी गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीनं करणं त्यांना शक्य आहे ती त्यांच्या लक्षात आणून देतो आणि सुधारणेचा मार्ग शोधण्यात मी त्यांना मदत करत असतो. चौथं म्हणजे त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टींचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि हे 4 पायऱ्यांचं सूत्र यशस्वी ठरतं आणि लोकांना असं केलेलं आवडतं हे माझ्या लक्षात आलं आहे. म्हणूनच असा प्रसंग घडल्यावर लोक येऊन माझे आभार मानतात. आणि माझ्या ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही चांगले आहातच, पण स्वतःमध्ये आणखी सुधारणा करायला तुम्हाला वाव आहे याचं स्मरण त्यांना मी करून देत असतो. मी माझ्या आयुष्यात लोकांबद्दल कायम विश्वास बाळगत आलो आहे आणि मी त्यांना जेवढी अधिक चांगली वागणूक देतो तेवढ्याच चांगल्या गोष्टी माझ्या बाबतीत घडत असतात. आणि असं होण्यासाठी मी काही मुद्दाम करतो असं नाही, पण तरीही ते घडत राहतं आणि घडतं खरं. पण आत्ता यांचं तुम्हाला एक उदाहरण देतो. 5-6 वर्षापूर्वी आमच्या निर्मितीतल्या विभागातला एक कर्मचारी एक दिवस दारू पिऊन कामावर आला असं लेखक म्हणतात. आणि थोड्याच वेळात कारखान्यात गडबड सुरू झाली. तो कर्मचारी व्हॅर्निशचा 20 लिटरचा डबा हातात घेऊन तो सगळीकडे व्हॅर्निश शिंपडत होता. आणि इतर लोकांनी त्याच्या हातातून तो डबा काढून घेतला आणि गटप्रमुख त्याला घेऊन कारखान्याबाहेर गेले. आणि मी बाहेर गेलो होतो. तो कर्मचारी सुन्न होऊन इमारतीच्या भिंतीला टेकून बसला होता. आणि मी त्याला उठवलं आणि माझ्या गाडीत बसवून त्याच्या घरी घेऊन गेलो. आणि त्याची अवस्था पाहून त्याची पत्नी वेडीपिशी झाली आणि काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल असं सांगून मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. ते ठीक आहे हो, पण तुम्हाला ठाऊक नाही, ती म्हणाली. यांचे साहेब श्री यांना कुणीतरी दारू पिऊन कामावर आणलेलं खपणार नाही. याची नोकरी तर गेलीच समजा. आता आमचं कसं होणार? आता तुमच्या पतीची नोकरी वगैरे काही जाणार नाही असं मी तिला सांगितलं. पण मी हे कसं सांगू शकतो असा प्रश्न तिला पडला. मग तिला सांगितलं की श्री म्हणजे मी स्वतःच आहे. आणि ते ऐकून तिला जणू भोळच आली. आणि कारखान्याचं मी तिच्या पतीला शक्य ती सर्व मदत करीन असं मी त्याला सांगितलं. पण त्याच्याबरोबर घरी सगळं काही व्यवस्थित होण्यासाठी तिनेही शक्य ते सर्व करावं अशी अपेक्षा मी व्यक्त केली. त्या कारखान्यात परत आल्यावर मी त्या कर्मचाऱ्यांच्या विभागात गेलो आणि त्याचा सहकारी कामगारांशी बोललो. आज तुम्ही इथं एक अप्रिय घटना पाहिलीत आणि मग पण तुम्ही ती विसरायला हवी आहे. तुमचा तो सहकारी उद्या परत कामाला येईल तेव्हा त्याच्याशी प्रेमानं बोला आणि वागा. तो एक चांगला कामगार आहे आणि आपल्याकडे अनेक वर्षापासून काम करतो आहे. त्याला आणखी एक संधी देणं हे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी तो कर्मचारी चांगल्या मनस्थितीत कामावर आला आणि त्याच्या दारू पिण्याच्या सवयीचा नंतर कधीच त्रास झाला नाही. मी लवकरच ती घटना विसरूनही गेलो. पण तो मात्र ती विसरला नव्हता. 2 वर्षापूर्वी त्याच्या कामगार संघटनेनं आमच्या कारखान्यातल्या कामगारांच्या करारासंबंधी वाटाघाटी करण्यासाठी त्याच्या मुख्य कार्यालयातून 2 लोकांना पाठवलं. आणि त्याच्या काही मोठ्या आणि अवास्तव मागण्या होत्या. आणि या कथेचा नायक असलेला आणि स्वभावानं गरीब असलेला आमचा तो कर्मचारी अचानक इतर कामगारांचा नेता बनला. आणि कारखान्यातल्या सगळ्या लोकांना तो म्हणाला, आपल्याला श्री यांनी नेहमी आपला चांगला मोबदला दिलेला आहे आणि त्यामुळे बाहेरून कुणी येऊन आम्हाला काय करावे सांगण्याची गरज नाही. मग ते बाहेरचे लोक निघून गेले आणि त्या कर्मचाऱ्यांच्या कृपेनं आम्ही नेहमीप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात आणि आमच्या करारासंबंधी वाटाघाटी केल्या. आणि मानवतावादीपणा या नेतृत्व शैलीचा उपयोग करून अधिक चांगला नेत्या बनण्याचे हे 2 मार्ग पहा. पहिला मार्ग म्हणजे लोकांशी निगडीत असलेला प्रेत प्रसंग. हे तुमच्यासमोर जेव्हा उभा राहील तेव्हा प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही परिस्थिती हाताळण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे? मग तुमच्या हाताखालच्या लोकांमध्ये आपापसात काही मतभेद झाले किंवा एखाद्या कर्मचाऱ्यानं काही बखेडा उभा केला तर अशा वेळी या प्रश्नावर विचार करा. आणि लोकांना त्यांच्या चुका सुधारण्यामध्ये मदत करण्यासाठीच माझ्या मित्रांना तयार केलेलं सूत्र लक्षात ठेवा. उपहास करणं टाळा, दोषारोप करणं टाळा, लोकांना कमीपणा देणं टाळा, लोकांना त्याची जागा दाखवून देणं टाळा. लोकांशी वागण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे असा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. आणि त्याचा फायदा होतो, आज नाही तर उद्या नक्कीच होतो, पण फायदा हा नक्कीच होतोच. मानवतावादी बना.
या नियमाचा फायदा मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही लोकांना अग्रक्रम देता आणि तुमच्या कृतीतून दिसू द्या आणि तुमच्या हाताखालच्या लोकांच्या कामाव्यतिरिक्त सिद्धीची प्रशंसा करा आणि प्रत्येकाला सन्मानानं वागा. जीवनाचं मूळ उद्दिष्ट त्याचा आनंद घेणं हे आहे हे लक्षात ठेवा. आणि एखाद्या माणसात तुम्ही जेवढा अधिक रस दाखवाल तेवढं अधिक काम तो तुमच्यासाठी नक्कीच करेल आणि त्याचं एक काम तुम्हाला अधिकाधिक उज्ज्वल यशाकडे नक्कीच नेत असते. मग तुमच्या हाताखालच्या लोकांबद्दल संधी मिळेल तेव्हा तुम्ही वरिष्ठांजवळ कौतुकच करा आणि आपल्यापेक्षा लहानाच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्यच आहे असं त्या लोकांना त्याच्याबद्दल तुम्ही कौतुक वाटेल आणि त्यांच्या तुमच्यावरची निष्ठा अधिकच दृढ होईल. तुमच्या हाताखालच्या लोकांचं कौतुक केल्यामुळे तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुमची किंमत कमी होईल आणि अशी भीती वाटण्याचं काही कारण नाही. कारण विनयशील असलेला मोठा माणूस आपल्या कामगाराकडे आरडाओरडा करून लोकांचं लक्ष वेधू पाहणाऱ्या असुरक्षित भावनेच्या माणसापेक्षा केव्हाही जास्त आत्मविश्वासपूर्ण दिसतो. थोडासा विनय आपल्याला खूप काही देऊन जातो आणि वेळ येताच तुमच्या हाताखालच्या लोकांची वैयक्तिक प्रशंसा करा आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं कौतुक करा. जेव्हा जेव्हा ते जास्त काम करतील तेव्हा तेव्हा त्यांची प्रशंसा नक्कीच करायला हवी आणि प्रशंसा ही तुम्ही लोकांना देऊ शकत असलेली एक महान प्रेरक गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठलीच तोशीच लागत नाही. शिवाय तुमच्या हाताखालचे लोक कधीतरी अपेक्षा नसताना तुमच्या बचावासाठी सहाय्यासाठी धावत येऊन तुमच्यावर उपकार करू शकतात. लोकांची प्रशंसा करण्याचा सराव करा आणि लोकांचे चांगलं वागा. मानवतावादी नक्कीच बना. प्रगतीचा विचार करा आणि प्रगतीवर श्रद्धा नक्की ठेवा. प्रगतीचा आग्रह धरा. हा माणूस प्रगतीचा पुरस्कर्ता आहे आणि एखादं काम करायचं असेल तर याच्याकडे जावं असं कुणी तुमच्याबद्दल बोलताना म्हटलं तर तुमच्याबद्दलचे सर्वोत्तम प्रशंसोद्गार आहेत हे लक्षात नक्कीच ठेवलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात प्रगतीवर श्रद्धा असणारे आणि त्यांचा आग्रह धरणारे लोकच वरच्या पदांवर चढत असतात आणि खरे नेते असलेल्या लोकांची एकंदरीत वागण्याच आणि मानवाचं असते. आणि जैसे ते मानसिकता असणारे लोक संख्येनं प्रगतशील मानसिकतेच्या भरपूर काही लोकांपेक्षा खूपच अधिक असतात. आणि नेते मंडळींच्या खास गटात सामील व्हा आणि प्रगतीची दृष्टी तुम्ही नक्कीच मिळवायला शिकाल. प्रगतशील दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तुम्ही 2 गोष्टी विशेष करू शकता. एक म्हणजे तुम्ही करत असलेल्या कुठल्याही गोष्टीत सुधारणा करण्याचा विचार करा. 2 म्हणजे तुम्ही करत असलेल्या कुठल्याही गोष्टीत उच्च दर्जा आणण्याचा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आता भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यात बदल घडवून आणू शकता आणि ते बदल तुम्ही घडवून आणले तर तुम्ही त्यातून भरपूर काही गोष्टी या मिळवू देखील शकता. फक्त तुम्ही ते बदल घडवून आणायला शिकले पाहिजे आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही करून आणल्या पाहिजे आणि त्या करून आणल्या आणि त्या मिळवून आणल्या तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळू शकतात. आता काही महिन्यांपूर्वी एका कंपनीच्या अध्यक्षांनी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये मी त्यांना मदत करावी अशी ती विनंती मला केली. हा उद्योग या माणसानं स्वतःच उभा केलेला होता आणि त्यात तो स्वतः विक्री व्यवस्थापक म्हणून काम करत होता. आता त्याच्याकडे एकूण 7 विक्री प्रतिनिधी झाले होते आणि म्हणून त्याच्यातल्या एकाला विक्री व्यवस्थापक म्हणून पदोन्नती द्यायची होती. त्या 7 जणांपैकी अनुभव आणि कामगिरी या बाबतीत साधारणपणे समान असलेल्या 3 व्यक्ती त्याच्या डोळ्यासमोर होत्या. पण या तिघांपैकी प्रत्येकाबरोबर ते प्रत्यक्ष काम करत असताना एक संपूर्ण दिवस घालवायचा आणि मग त्यातला कोण त्या गटाचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं सर्वाधिक पात्र आहे याबद्दल मात्र मत द्यायचं. अशी कामगिरी मला करायची होती. पण त्या प्रत्येकाला असं सांगण्यात आलेलं होतं की एक व्यावसायिक सल्लागार एकंदर विक्री कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी त्याला भेटणार आहे आणि माझ्या या भेटीचा नेमका उद्देश अर्थातच त्याच्यापासून लपवून ठेवला गेला होता. आणि त्यातल्या 2 जणांची प्रतिक्रिया साधारण सारखीच होती. माझ्या सानिध्यात दोघेही अस्वस्थ झालेले होते आणि चांगलीच बसलेली घडी बदलण्यासाठीच मी आलेलो आहे असं काहीच त्यांना वाटलं असावं. हे दोघेही जैसे ते मानसिकतेचे आणि पाईक होते आणि जे काही चाललं होतं ते छानच आहे आणि असं ज्यांनी मला सांगितलं. आणि विक्री करण्यासाठी भौगोलिक प्रदेशाची विभागणी आणि वेतन आणि मोबदला पद्धत, विक्री वाढवण्याच्या दृष्टीनं वापरलं जाणारं साहित्य आणि इत्यादी विक्री व्यवस्थेच्या प्रत्येक बाजूबद्दल मी त्यांना प्रश्न विचारले. पण प्रत्येकच बाबतीत त्याचं उत्तर होतं सगळं काही व्यवस्थित आहे आणि काही बाबतीत बोलताना सध्याची व्यवस्था बदलणं का शक्य नाही आणि ती बदलली का जाऊ नये हे त्यांनी मला समजावून सांगितलं. आणि सारांश काय आहे तर त्या दोघांनाही परिस्थितीमध्ये बदल नको होता आणि ती जैसे ते राहावी आणि यामध्येच त्यांना आनंद होता. संध्याकाळी मला परत माझ्या हॉटेलवर सोडताना त्यातला एक जण मला म्हणाला, तुम्ही एक संपूर्ण दिवस माझ्याबरोबर का व्यतीत केलात हे मला निश्चित माहिती नाही, पण माझ्या वतीनं
आमच्या साहेबांना सांगा की सर्व काही चांगलं चाललेलं आहे आणि त्यात कुठलाही बदल त्यांनी करू नये. आता तिसरा व्यक्ती प्रतिनिधी अगदी वेगळा होता. कंपनीत तो आनंदी होता आणि कंपनीच्या प्रगतीबद्दल त्याला अभिमान वाटत होता. पण तो संपूर्णपणे समाधानी मात्र नव्हता. त्याला सुधारणा हव्या होत्या. नवे ग्राहक मिळवणं, ग्राहकांना अधिक चांगली सेवा देणं आणि वाया जाणारा वेळ कमी करणं आणि वेतन धोरणात बदल करून अधिक विक्रीसाठी उत्तेजनपर मिळवणारी रक्कम वाढवणं इत्यादी इत्यादी सर्व व्यक्तीबाबत आणि बाबींबद्दल त्याच्या कल्पना तो मला दिवसभर सांगत होता. आणि सगळं केल्यास त्याला स्वतःला आणखी पर्यायानं कंपनीला जास्त उत्पन्न मिळेल आणि अशी त्याची धारणा होती. त्याच्या डोक्यात एका नवीन जाहिरात मोहिमेची कल्पना घोळत होती आणि त्याचा आराखडा त्यानं तयार केला होता. मग मला माझ्या हॉटेलवर सोडताना तो म्हणाला, माझ्या कल्पना आणि विचार कुणाला तरी सांगण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूपच छान वाटलं. पण आमचा कारभार उत्तम चाललेला आहे, पण आम्ही आणखी चांगलं काम करू शकतो असा मला विश्वास वाटतो. विक्री व्यवस्थापक म्हणून पदोन्नतीसाठी मी अर्थातच त्या तिसऱ्या माणसाची शिफारस केली आणि कंपनीच्या अध्यक्षांना जे वाटत होतं त्यांच्याशी माझी शिफारस तंतोतंत जोडली होती. आणि विस्तार, कार्यक्षमता आणि नवीन उत्पादनं, नव्या पद्धतीचं, तसंच अधिक चांगल्या गोष्टी आणि अधिक संपन्नतेवर श्रद्धा ठेवा, प्रगतीवर श्रद्धा ठेवा आणि तिचा आग्रह धरा. त्यामुळे तुम्ही नेतेपदी विराजमान नक्कीच व्हाल. दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे त्यांच्या अनुयायांच्या कामगिरीत कशा आश्चर्यकारक फरक पडतो हे पाहण्यासाठी संधी मला माझ्या तरुण वयात मिळाली नक्कीच होती. मी ग्रामीण भागातल्या एका शाळेत शिकलो असे लेखक म्हणतात. त्या शाळेत 8 वर्ग आणि एक शिक्षिका आणि 40 मुलं एवढे सगळे एकच खोलीत कोंबलेले होते. आणि शाळेत नवीन शिक्षिका येणं ही एक खूप मोठी घटना असायची. 7वी-8वी मधील मोठ्या मुलांच्या नेतृत्वाखाली सगळेच विद्यार्थी शक्य ते उपद्व्याप करत असत. आणि एका वर्षी मात्र शाळेत नेहमीच्या दंगामस्तीपेक्षाही अधिक काही घडत होतं. आणि कागदाचे बोळे आणि विमान भरकवण्यासारखं शाळकरी मुलांच्या मूलभूत खोड्या तर सतत चालूच असायच्या. पण एखाद्या शाळेचं दार आतून बंद करून शिक्षिकेला अर्धा दिवस शाळेबाहेर ठेवण्यात आलं तर एखादा याच्याबरोबर उलट म्हणजेच त्याच्या शाळेत कोंडून ठेवलं गेलं. आणखी एकदा वरच्या इयत्तेतल्या प्रत्येक मुलानं आपापली कुत्री चक्क वर्गात आणली. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही मुलं काही गुंड प्रवृत्तीची नव्हती. एकमेकांच्या वस्तूची चोरी करणं, मारामाऱ्या आणि दुसऱ्यांचा इजा पोहोचणं हे सर्व ती मुलं मुद्दाम ठरवून वगैरे करत नव्हती. आता अंगापिळानं मजबूत, खेड्यातल्या रांगड्या जीवनपद्धतीनं वाढलेली अशी ती मुलं होती. आणि त्याच्या अंगातल्या ऊर्जेला आणि कल्पनाशक्तीला बाहेर पाडण्याचा कुठला तरी मार्ग आवश्यक होता. आणि तर अशा परिस्थितीत ती शिक्षिका कशी तरी त्या शैक्षणिक वर्षापूर्वी ती तग धरून असे आणि पुढच्या वर्षी नवी शिक्षिका आली तर त्यात कुणाला आश्चर्य वाटत नसे. एका वर्षी अशीच एक नवीन शिक्षिका त्या शाळेत रुजू झाली आणि त्या शिक्षिकेनं या मुलांच्या कामगिरीत लक्षणीय फरक घडून आणला. आणि तिनं त्याचा अभिमान आणि आत्मसन्मान फुलवला. आणि आपल्या निर्णय शक्तीचा विकास करण्याऐवजी प्रेरणा तिने त्यांना दिली. आणि फळा पुसणं, डस्टर स्वच्छ करणं, लहान वर्गातल्या मुलांचे परीक्षेचे पेपर तपासणं अशी कामं तिने मुलांना वाटून दिली. आत्तापर्यंत चुकीच्या मार्गानं बाहेर पडणाऱ्या त्यांच्या ऊर्जेला या शिक्षिकेनं सृजनात्मकरित्या उपयोगात आणलं. आणि मुलांचे चरित्र घडवण्यावर तिचा शिक्षणक्रम केंद्रित नक्कीच होता. एका वर्षी अक्षरशः भूतं, पण दुसऱ्या वर्षी जणू छोटे देवदूत असं मुलं का वागली. या 2 वर्षातील वेगळेपण होतं ते नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या शिक्षणामध्ये. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर शाळेत वर्षभर नुसतं खोड्याच करत राहण्याबद्दल आपल्या मुलांना दोष देऊ न शकत नाही. आणि त्या दोन्ही वर्षी संबंधित शिक्षिकांनीच ती परिस्थिती निर्माण केली होती. आणि पहिल्या शिक्षिकेला मुलांच्या प्रगतीमध्ये मनापासून रसच नव्हता. तिनं त्यांच्याबरोबर कुठलीही उद्दिष्ट वा ध्येय ठेवली नाहीत. तिनं त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन दिलं नाही. तिला स्वतःच्या भावनांवर, रागावर ताबा ठेवता आला नाही. आणि थोडक्यात काय तर तिला शिकवणं अवघड नव्हतं आणि आवडतही नव्हतं. म्हणून मुलांनीही शिकणं आवडेन असं झालं. पण दुसऱ्या शिक्षिकेनं मात्र स्वतःसमोर उच्च आणि सकारात्मक दर्जाचा आदर्श ठेवला होता. आणि तिला लहान मुलं मनापासून आवडायची आणि त्यांनी जीवनात खूप काही मिळवावं असं तिला वाटायचं. आणि प्रत्येक मुलाला एक व्यक्ती म्हणूनच ती वागवत असे. आणि ती स्वतः तिच्या कामात शिस्तप्रिय असल्यामुळे मुलांना शिस्त लावण्यात तिला कुठलीही अडचण आली नाही. आणि या दोन्ही प्रकारच्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांनी स्वतःच्या वागण्यानं जो आदर्श मुलांपुढे ठेवता आला त्याचं आदर्शाप्रमाणे मुलांनी आपल्या वागण्यात बदल केले होते. आणि प्रौढ लोकांच्या गटांमध्ये याच प्रकारे वागणुकीमधले बदल घडत असलेले आपण रोज पाहत असतो. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या तुकडीचे अधिकारी मृदू, आरामप्रिय आणि सुस्त होते त्या तुकडीतल्या सैनिकांचे मनोधैर्य कमी आहे असं उच्च लष्करी अधिकाऱ्यांच्या वारंवार दिसून येत असते. आणि अचाट शौर्य गाजवणाऱ्या
सैनिकांच्या तुकड्यांच्या नेतृत्वपदी उच्च आदर्श असलेले आणि सेनेचे कायदे कानून योग्य आणि न्याय पद्धतीने राबवणारे अधिकारी होते. आणि सामान्य जवान कम अस्सल दर्जाचे आदर्श ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अजिबात आदर आणि सन्मान देखील करत नाहीत. आणि असं त्यांना आढळून आलं होतं. म्हणून प्राध्यापक ज्या प्रकारच्या वागण्याचा आदर्श मुलांसमोर ठेवतात त्याच प्रकारे कॉलेजची ती मुलंही वागतात. आणि एका प्राध्यापकांचे विद्यार्थी तासाच्या दांड्या मारतात आणि परीक्षेत कॉपी करतात. असं मन लावून अभ्यास करणं सोडून परीक्षेत पास होण्यासाठी विविध मार्ग ते अवलंबत असतात. पण तेच विद्यार्थी दुसऱ्या एखाद्या प्राध्यापकाच्या हाताखाली चांगला अभ्यास करतात आणि विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी जीवापाड ते मेहनत करत असतात. औद्योगिक विश्वाससुद्धा माणसं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विचार पद्धतीवर आपले विचार बेतत असतात. आणि कर्मचाऱ्यांच्या एखाद्या गटाचं नीट निरीक्षण करा. त्यांच्या सवयी, लकबी आणि कंपनीबद्दलची त्यांची मनोभूमिका, त्यांचं नीतिशास्त्र आणि त्यांचं स्वनियंत्रित पहा. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्तणूक पहा. तुम्हाला त्यात आश्चर्य वाटण्याजोगं साम्य आढळेल. आणि प्रगतीचा वेग मंदावलेल्या आणि अधोगतीकडे जाणाऱ्या अनेक कंपन्या असतात. आणि अशा कंपन्यांच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं जात असतं. आणि हे काम कशा पद्धतीनं केलं जातं त्यासाठी सर्वोच्च पदावर असलेल्या काही मुठभर अधिकाऱ्यांना तिथून हटवलं जातं. आणि कंपन्यावरून खाली या पद्धतीने पुन्हा बांधल्या जात असतात. खालून वर नाही तर वरच्या पातळीवरची विचार पद्धती बदलल्यावर खालच्या पातळीवरच्या विचार आपोआपच बदल घडून येत असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा एखाद्या गटाचं नेतृत्व स्वीकारता तेव्हा तुम्ही त्यांच्यापुढे जो आदर्श ठेवलात त्यानुसार त्या गटातले लोक लगेच त्यांच्या वागणुकीत बदल करण्यास सुरुवात करतात. आणि पहिल्या काही आठवड्यातच ही गोष्ट चटकन आपल्या लक्षात येते. आणि तुमचा अंदाज घेणं, बारकाईने तुमचं निरीक्षण करणं आणि तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे माहिती करून घेणं हे एक महत्त्वाचं काम त्यापुढे असतं. आणि तुमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. आपल्याला हा माणूस कितपत स्वातंत्र्य देईल, काम कशी व्हावीत याची अपेक्षा असेल तर त्याला खुश करायचं असेल तर मग आपल्याला काय करायला लागेल, मी अमुक एक गोष्ट केली तर त्याला काय वाटेल, हे आणि असे विचार ते लोक करत असतात. आणि एकदा या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मग त्या अनुषंगाने ते वागतात. आणि तुम्ही तुमच्या हाताखालच्या लोकांपुढे काय आदर्श ठेवता हे तुम्ही तपासून नक्कीच पाहिलं पाहिजे. या जगातले सगळे लोक अगदी माझ्यासारखे असते तर हे जग कसं असतं. आणि या अर्थाच्या एका जुन्या वचनांचा आधार घ्या आणि चाचणी तुमच्या सद्य परिस्थितीच्या दृष्टीनं अर्थपूर्ण होण्यासाठी जग या शब्दाच्या जागी कंपनी हा शब्द घाला. या कंपनीतले सगळे लोक अगदी माझ्यासारखे असते तर ही कंपनी कशी झाली असती. मग याच पद्धतीनं तुम्ही ज्या कुठल्या संस्था गटाचं नेतृत्व करत असाल ती संस्था वा गट कसे असतात हे असं स्वतःला विचारा. आणि तुमच्या हाताखालच्या लोकांची जसा विचार करावा, तसं बोलावं, तसं वागावं आणि जगावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही विचार करा, बोला आणि वागा आणि जगा. तेही तसंच करतील. काही काळानंतर हाताखालचे लोक त्यांच्या वरिष्ठांची कार्बन कॉपीज बनत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून उच्च दर्जाची कामगिरी मिळवायची असेल तर मूळ प्रत आणि तुमची स्वतःची कामगिरी ही चांगली आणि स्पष्टच असायला हवी आणि ती स्पष्ट दिसायला सुद्धा हवी. आता माझे विचार प्रगतशील आहेत का हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. आणि आपण स्वतःच्या कामाबद्दलची आपण नेतृत्वता ठेवली पाहिजे आणि ते आपण कायम ठेवलं पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमच्या जीवनातल्या कसोट्याच्या क्षणी भव्य विचार करण्यातल्या किमयेचा वापर कसा करायचा हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. भव्य विचार करण्यामध्ये एक जादू आहे आणि ती म्हणजे सहज विसरली जाण्याचा धोका आहे. भव्य विचारांच्या प्रवाहात काही खचकळगे आल्यावर तुमचे विचार परत लहान खुजे होण्याचा धोका आहे आणि असं घडल्यास तो तुमचा पराजय ठरतो. लहान विचारांच्या दिशेनं वळण्याची किती तीव्र इच्छा झाली तरी तसं न करता भव्यतेतच राहण्याच्या दृष्टीनं काही संक्षिप्त मार्गदर्शक खाली दिलेले आहेत. आणि ही मार्गदर्शक व तुम्हाला खेळायच्या पत्त्यासारख्या छोट्या आणि पुट्ट्यांच्या गाडावर लिहून ठेवावी लागतात. आणि ती कायम बरोबर आणि हाताशी तुमच्या राहू शकतील असं तुम्ही ठेवली पाहिजेत आणि तसंही तुम्ही वागलं पाहिजेत. आता खुजे लहान लोक जेव्हा तुम्हाला खाली खेचू पाहत असतील तेव्हा भव्य विचार करा आणि तुमचा पराजय व्हावा एवढं दुर्दैव तुम्हाला आडवं यावं आणि कुणीतरी तुमची खरडपट्टी काढावी अशी इच्छा करणारे लोक असतातच. पण तुमच्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या तर ते तुमचं काहीच करू शकणार नाही. लहान लोकांशी संघर्ष करण्यास नकार दिल्यास तुम्ही विजयी होत असता आणि खुज्या लोकांशी लढण्यानं तुम्ही त्यांच्यासारखे खुजे ठरत असता. म्हणून भव्यता तुम्ही अजिबात सोडू नका आणि भव्य बना आणि भव्य दिव्य राहा. आपल्यावर छुपे हल्ले आणि वार होतीलच हे गृहीत धरून चला आणि तुम्ही मोठे होत असल्याचा तो पुरावाच आहे.
छुपा हल्ला करणारे लोक मानसिकदृष्ट्या कमजोर असतात याची आठवण स्वतःला करून द्या आणि भव्य तुम्ही बनायला शिका. अशा लोकांची कीव करा. लहान लोकांच्या हल्ल्यांमुळे काही नुकसान न होण्या एवढा भव्य विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि तुम्ही भव्य दिव्य मोठे झाले पाहिजेत. म्हणून तुम्ही भरपूर काही मोठे व्हा आणि शहाणा माणूस त्याच्या मनाचा मालक होईल आणि मूर्ख माणूस नेहमी गुलाम होईल. हे तुम्ही लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे. आणि एकदा ते लक्षात ठेवायला शिकलं की तुम्ही भरपूर काही जीवनात मिळवून घ्याल. पण तुम्ही कितीही जीवनात मिळवलं तरी ते तुमच्यासाठी कमीच ठरणार आहे. फक्त तुम्ही देवाची भक्ती विसरायला नको. कारण एकदा तुम्ही देवाला विसरले की तुम्ही भरपूर काही गोष्टी या मागे सोडून द्याल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही विसरून जाल. म्हणून तुम्ही देवाला आयुष्यात कधी विसरू नका आणि कधीही मागे सोडू नका. फक्त लक्षात ठेवा, देव तुमच्या पाठीशी राहील आणि देव तुमच्या सोबत राहील. फक्त देवाला साथ द्यायला शिका आणि देवाशी एकनिष्ठ राहायला शिका. आणि देवाचं नामस्मरण तर नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. ती ताकद कशातच नाही. मग ती ताकदीचा फायदा तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे आणि त्या ताकदीचा फायदा घेऊन तुम्ही भरपूर काही गोष्टी जगामध्ये मिळवू शकता. फक्त त्या ताकदीवर तुम्ही विजय मिळवला पाहिजे आणि तो विजय फक्त तुम्हाला स्वामीच मिळवून देतील. म्हणून स्वामी समर्थांवर तुमचा पूर्णपणे मनापासून विश्वास असायला हवा आणि तो विश्वासच तुम्हाला जिंकून देऊ शकतो. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये स्वामी आम्हाला सुखी समाधानी ठेवा असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींची भक्ती करा आणि स्वामींचं नामस्मरण करा. धन्यवाद.